की भाजप धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा का घेत नाहीये. तर त्याला ना खूप म्हणजे राजकीय कारणं आहेत आणि त्यात महत्वाचं कारण पक्षासाठी म्हणजे एक असं आहे, की म्हणजे मी एक आर्टिकल वाचलं होतं आणि त्यामध्ये त्यांचं असं आलं होतं, की त्यांनी जी पक्ष संघटना उभारणीसाठी जे काम केलंय, म्हणजे आपण महाराष्ट्रात जेव्हा खडसेंबद्दल बोलतो किंवा गोपीनाथ मुंडेंबद्दल बोलतो, की जेव्हा पक्ष काहीच नव्हता त्यावेळेस त्यांनी केलेल्या कामाची दखल घेतली जाते. तसं ओडिशातून खरं तर धर्मेंद्र प्रधान येतात आणि त्या ओडिशामध्ये 2014 पर्यंत म्हणावं असं भाजपचं काहीच तिथे पक्षच नव्हता आणि मग त्या पक्षाला तिथे एंट्री मिळवून देऊन पक्ष संघटना तिथे स्थापन करणं यात खरं तर त्यांचं खूप मोठं कौशल्य मानलं जातं. आणि सगळ्यात महत्वाचं धर्मेंद्र प्रधान यांच्याविषयी सांगायचं झालं तर ते मोदी आणि अमित शहाचे अत्यंत विश्वासू आणि निकटवर्तीय मानले जातात. म्हणजे 2014ला मोदी जेव्हा पंतप्रधान झाले तेव्हा ते त्यांच्या मंत्रिमंडळातही आले आणि मग मंत्रिमंडळात ते आधी केंद्रीय राज्यमंत्री होते, म्हणजे पेट्रोलियम खातं त्यांच्याकडे होतं. आणि मग त्यावेळेस त्यांनी मोदींची जी उज्ज्वला योजना होती मग त्याचं काम कसं केलं. तर त्या सगळ्या गोष्टी म्हणजे ज्या धर्मेंद्र प्रधान यांनी केल्या सरकारी पातळीवर सरकारसाठी आणि मोदींची प्रतिमा कशी उजाळेल या हेतूने त्यांनी केलेल्या कामाची पावती म्हणून खरं तर 2004 नंतर म्हणजे त्यांचा जर आपण राजकीय प्रवास पाहिला धर्मेंद्र प्रधान हे कुठलीही निवडणूक जिंकलेले नाहीयेत. पण तरी सुद्धा त्यांना पक्षानं जी काही पक्षातली पक्ष संघटनेतली पदं दिली त्यामुळे त्यांचं पक्ष संघटनेतलं स्थान मजबूत झालं.